जे राजकारण चाललंय ते कसं चाललंय? महाराष्ट्राचं राजकारण आता जसं IPL आहे तसं MPL. कोण कोणाचा भाव किती लावेल आणि त्याला कोण कोणाला हाताला लागेल याच्यावर तो आत्ता गोंधळ कमी होईल असं आपण म्हणतोय, पण तो जम्बो गोंधळ असेल जो 23 तारखेनंतरचा जो असेल. कुठलाच पक्ष महाराष्ट्रामध्ये 150 पेक्षा जास्त जागा लढत नाहीये. त्यामुळे कुठल्या पॉकेटमध्ये कोण विजयी होईल त्यावरही बरंच अवलंबून आहे. काय आहे हे रसायन शरद पवार असं? झोपलेली मुंगी आणि थकलेले शरद पवार तुम्ही कधी पाहिले आहेत का? तुम्हाला कधीच असे दोन गोष्टी बघायलाच मिळणार नाहीत आयुष्यात. शरद पवार कधीच भाकीत वर्तवून राजकारण नाही करत. त्यांना हे माहीत असतं फील्ड प्लेसमेंट काय लावायची. येणाऱ्या काळातलं देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण कसं वाटतं? तर त्यांनी जर बंडखोरी शमवली तर देवेंद्र फडणवीस विल रॉक. मी तुम्हाला एक सांगतो, एव्हरीबडी कॅन सजेस्ट देवेंद्र फडणवीस, बट नो बडी कॅन रन देवेंद्र फडणवीस. आताच्या ह्या सगळ्या राजकीय चित्राकडे बघितलं तर नेमकं काय वाटतं? राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण हे गणित आज उघडपणे झालेले आहे. हा जो गोंधळ आहे ना राजकीय टप्प्यावर, हा जनतेच्या मनात नाही आहे. शिवसेना उभाटा हा फक्त प्रादेशिक पक्ष बनून राहील. उद्धव ठाकरेंचं राजकारण हे आता खूप वेगळ्या लेवलवरचं असेल आणि ते आदित्य सेंट्रिक असेल. अजित पवारांची इमेज ही माचो पॉलिटिशियन म्हणून आहे. हां हां पिंक कलर आणल्यामुळे त्यांच्या जो स्वभावाला तो कलर कॉन्ट्राडिक्टरी आहे. कलर ऍक्सेप्ट करणार अजित पवार किती आवडतील हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे, इलेक्शनमध्ये डिसाईड होणार आहे. जरांगे पाटील हा फॅक्टर ही सगळी सत्तेची समीकरणं जी आहेत ती इकडची तिकडे करेल का? तेव्हा 132 ते 130 जागा अशा असतील की जिथे मराठा मतांचा एकूणच जो काही प्रभाव असेल किंवा त्यांचा जो ओढा असेल तो ठरवू शकेल. एकनाथ शिंदे आत्ताच्या IPL मध्ये स्टार खेळाडू आहेत. त्यांनी त्यादिवशी एक फार सूचक वाक्य म्हटलं की मला हलक्यात घेऊ नका. हे त्यांचं पूर्ण कॅरेक्टर उभं करणारं वाक्य आहे. एकनाथ शिंदे शिवाय महाराष्ट्राचं राजकारण 2024च्या विधानसभेला पूर्ण होणार नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये आता हेच प्रश्न आहेत की नेमकं होणार काय, कोण जिंकणार? 55% मला महाविकास आघाडीची शक्यता वाटते, 45% मला महायुतीची शक्यता. 60% महायुतीला देतोय, 40% महाविकास आघाडी. नमस्कार, मी मंदार फणसे. आपलं स्वागत आहे एका विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपण राजकीय फराळ करणार आहोत. दिवाळी आहे. दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना न्यूज 18 लोकमतच्या टीमतर्फे शुभेच्छा देतोय. आणि ही जी विशेष चर्चा असणार आहे राजकारणाबद्दलची, महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या महासंग्रामामध्ये आपल्यासोबत राज्यातले गेले 3 दशकं काम करणारे ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकार आणि संपादक सहभागी होणार आहेत या कार्यक्रमामध्ये. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि अर्थातच त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर सुधीर सूर्यवंशी आहेत आपल्यासोबत, वरिष्ठ संपादक न्यू इंडियन एक्सप्रेसचे. आपल्यासोबत रविकिरण देशमुख आहेत. रविकिरण देशमुख हे फ्री प्रेस जर्नल या समूहामध्ये समूह संपादक आहेत. आणि आपल्यासोबत संदीप आचार्य आहेत जे लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार आहेत. आपल्यासोबत अर्थातच राजेश कोचरेकर आहेत. राजेश कोचरेकर हे टाईम महाराष्ट्र चे संपादक आहेत. आपल्यासोबत यदू जोशी आहेत. यदू जोशी हे लोकमतचे राजकीय संपादक आहेत, लोकमत समूहाचे. आणि या सर्वांबरोबर आपण चर्चा करणार आहोत. अभिजित ब्रह्मनाथकर आपल्यासोबत आहेत जे एडिटर आहेत, संपादक आहेत ओल्ड डायरी चे. आणि या सगळ्यांबरोबर जी चर्चा होणार आहे ही चर्चा आपण सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न तुमच्याकडनं शरद पवार सुद्धा समजून घ्यायचे आहेत, कारण शरद पवारांचं राजकारण तुम्ही सगळ्यांनी अतिशय जवळून बघितलंय. शरद पवार ह्या वयात आत्ताच्या, म्हणजे त्यांना कधीच आवडणार नाही जर त्यांनी ऐकलं तर ह्या वयात हा शब्द वय काढणं त्यांना आवडत नाही. त्यांना आवडणार नाही. आणि ते म्हणजे खरंच आहे, कारण अशा पद्धतीनं इतकं काम करणं, सकाळी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत हे काम करणं अशक्य आहे. काय आहे हे रसायन शरद पवार असं वाटतं? मी मागे एकदा लिहिलं होतं की झोपलेली मुंगी आणि थकलेले शरद पवार तुम्ही कधी पाहिले आहेत का? तुम्हाला कधीच असे दोन गोष्टी बघायलाच मिळणार नाहीत आयुष्यभर. तर याच्यावर मला एक आठवतं, जर आपण महाराष्ट्राचं राजकारण सुरुवातीपासून बघितलं, संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली त्यावेळेला त्या चळवळीमध्ये ब्राह्मणांचं प्राबल्य होतं. त्याला काउंटर करण्यासाठी यशवंतरावांनी मराठा वोट बँक त्यांच्याकडे होती, पण तर मराठ्यांवरती राजकारण करणं शक्य नव्हतं लॉंग पिरियडमध्ये. म्हणून त्याला बहुजनवाद हे स्वरूप आलं आणि त्यांनी तेव्हापासून बेरजेचं राजकारण हे सुरू झालं आपल्याकडे. म्हणून त्यांनी बहुजन शब्द दिला, मराठा हा शब्द दिला आणि त्यांनी मराठी म्हटलं होतं, बहुजन म्हटलं होतं. बहुजन म्हटल्यानंतर मराठ्याबरोबर इतर ॲड ऑन फॅक्टर असतात, जसे ओबीसीतले छोटे घटक असतील, दलित असेल, मुस्लिम असेल. तेव्हापासून तर बहुजनच्या स्वरूपाने राजकारण ते शरद पवारांनी पुढे अंगीकारलं आणि तेच राजकारण आज महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे घडताना दिसतंय. मला असं वाटतं की जसं येदू म्हटले
की फडणवीस स्वतः इंट्रोस्पेक्शन करणं खूप गरजेचं आहे. ब्राह्मण होण्याचा त्यांना फायदा पण झाला, असं नाही की तोटा झाला. तोटा तर झाला असेल पण फायदा पण झाला. म्हणजे इलिव्हेशन हे इमिजिएट होतं राजकारणामध्ये किंवा आणि प्रामुख्याने ते RSS मधून आल्यामुळे तर लवकरच भारतीय जनता पार्टी इलिव्हेशन होतं. तोटा याच्यासाठी झाला किंवा त्यांनी त्या प्रकारे जे काउंटर करायला पाहिजे होतं, त्यांच्याबद्दल जे परसेप्शन तयार झाले त्याच्यामुळे मला असं वाटतं ते कुठेतरी ते कमी पडले. आणि दुसऱ्या बाजूला यशवंतराव चव्हाणांचं जे बेरजेचे राजकारण करणारे शरद पवार किंवा बहुजन राजकारण करणारे शरद पवार, मला अजित पवारांनी स्वतः अनेक वेळेला किस्से सांगितले की मागच्या वेळेला जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आलं होतं तर एक SC कम्युनिटीचा एक मिनिस्टर करायचं होतं आणि त्यांच्याकडे कॅन्डिडेट तुल्यबळ नव्हता. तर त्यांनी सावकारे जे येतं जळगाव आपला भुसावळमधून निवडून येतात, संजय सावकारे, ते लायबल नव्हते. म्हणजे त्यांना तर त्या पद्धतीचा एक्सपिरियन्स नव्हता तेवढा, तरी त्यांचं नाव घ्यायला लावलं शरद पवारांनी. कारण की त्यांना असं माहिती होतं सर्व जाती समूहाला आपण एकत्र घेतलं तरच तो बहुजनवाद पुढे जातो किंवा ते बेरजेचं राजकारण पुढे होतं. त्यांना एक पहिली स्टर्म असताना सुद्धा त्यांना तर राज्यमंत्री त्यांना त्यावेळेला केलं गेलं होतं. असे ते पवार हे सर्व गोष्टी मला असं वाटतं विचार करून आखून वगैरे या गोष्टी करत असतात. बरं संदीप, हा प्रश्न पुन्हा विचारायचा अशासाठी आहे की शरद पवार समजून घेताना आत्ताचं जे महाविकास आघाडीचं जे सगळं एकूण एक जिन्सी वाटेल अशा पद्धतीचं जे सुरुवातीचं राजकारण होतं, नंतर त्याच्यामध्ये किती मोठ्या फटी आहे ते नंतर कळलं. पण तोपर्यंत ते अतिशय एकजिन्सी ठेवण्यामध्ये शरद पवारांचा निश्चित वाटा होता. आणि आजही इथून पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून जर का टिकायची असेल किंवा ज्या पद्धतीने ती पुढे जाईल, शरद पवारांची भूमिका आजही तेवढीच महत्त्वाची वाटते तुम्हाला? नक्कीच राहणार आहे. यांनी सांगितल्याप्रमाणे शरद पवार थकताना कोणी बघितलेलं नाही. या बाबतीमध्ये अमिताभ बच्चन आणि शरद पवार यांची तुलना करता येऊ शकते. 83व्या वर्षी 80 वर्षानंतर आज अमिताभ आजही तरुण पिढीला ॲक्सेप्टेबल आहे आणि पवारसाहेब आजही तरुण पिढीला ॲक्सेप्टेबल आहे. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, अनेकदा तुम्ही जर बघितलं तर पवारांचं सहसा खुनशी राजकारण हे जे मागच्या दशकामध्ये आता जे जास्तीत जास्त दिसून येतो, जो वापर झाला ED CBI अमुक तमुक सगळंच, शरद पवारांच्या याच्यामध्ये तुम्ही विरोधक जरी असला, टोकाची जरी टीका केली होती, तरी जेव्हा तुम्ही कामं घेऊन गेला, शासकीय असेल, निमशासकीय असेल, वैयक्तिक अडचणी असतील, पवारांनी कधी हात आखडता घेतल्याचं सहसा चित्र दिसत नाही. म्हणजे व्यक्तिशः मला पवारांचं राजकारण आवडेल की नाही आवडेल हा वेगळाच विषय आहे. व्यक्तिशः तो पक्ष आवडतो की नाही हा आणखी एक वेगळाच मुद्दा आहे. पण तरीही आज तुम्ही जर बघितलं तर आज सगळ्यांना समन्वयातून घेऊन जाण्याची क्षमता जर कोणाकडे असेल तरी पवारांमध्ये. आज नरेंद्र मोदींनी सुद्धा बारामतीत येऊन सांगितलं होतं बड्डेला मी पवारांचा हात धरून राजकारण केले. जेव्हा ते विरोधी पक्षात होते आणि केंद्रात सत्तेमध्ये शरद पवार कृषी मंत्री होते तेव्हाही गुजरातला मदत केलेली आहे, हे मोदींनीच सांगितलेलं आहे. म्हणजे पवारांनी मदत करताना कधी भेदभाव नाही केला. शरद पवारांच्या बद्दल मला पहिल्यांदा काळ आठवतो तो PV नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री होते तेव्हा त्यांच्यावर खूप टीका व्हायची की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी ते पुण्यात येतात म्हणून आणि ते पुण्याचेच मंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत वगैरे अशी टीका व्हायची. याचं कारण असं होतं की पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणावरची पकड आपली कदापि ढिली होऊ नये, ती कायम राहिली पाहिजे, याच्यासाठी कायम महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचं ठरवलं होतं. आणि मला आठवतं जेव्हा पवार दिल्लीला चालले होते आणि इथं जेव्हा निरोप समारंभ होता त्यांचा, त्या समारंभात विलासराव देशमुख म्हणाले होते त्यावेळी की घार उडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी. हे विलासरावांना माहीत होतं की पवार जरी दिल्लीत राहिले तरी ते महाराष्ट्रात तालुक्याचा हे बघत राहतील छोट्या मोठ्या गोष्टी. त्याचेच परिणाम आता दिसत आहेत. त्याचे परिणाम असे आहेत की नंतर काय झालं, पण त्यांच्यात बदल जो झाला तो 2004 नंतर जेव्हा दिल्लीमध्ये UPAचं सरकार आलं 2004ला, त्यानंतर ते केंद्रात मंत्री झाले आणि महाराष्ट्रात त्यांच्या पक्षामध्ये एक मोठी फळी तयार झाली होती. मग ते छगन भुजबळ असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, अजित पवार असतील, RR पाटील असतील. त्यामुळे ते काय झालं की हळूहळू आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की काही त्यांना प्रश्न विचारला महाराष्ट्राविषयी की ते म्हणायचे मला महाराष्ट्राचं काही विचारू नका, मला दिल्लीचं विचारा. महाराष्ट्रातली आमची नेते मंडळी हे सगळं बघायला सक्षम आहेत. आणि मला हेही आठवतं की जेव्हा महाराष्ट्रातले नेते त्यांना दिल्लीला भेटायला जायचे तर तेव्हा ते पहिला प्रश्न विचारायचे म्हणे की कशासाठी आलात, तर त्यांना जर स्थानिक प्रश्न सांगितला तर त्यासाठी इथे याची काय गरज आहे म्हणे तुमची, तुम्ही तिथं जाऊन चर्चा करा म्हणायचे. म्हणजे त्यांनी लक्ष घालणं हळूहळू कमी केलं होतं. परंतु पवार हे एवढे चाणाक्ष आहेत, एवढे धूर्त आहेत की जेव्हा त्यांना लक्षात यायला लागलं की पक्षाकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे पहिला प्रसंग मला जाणवतो तो म्हणजे की पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवारांचे जे खटके उडाले आणि अजित पवारांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्राच्या पक्ष संघटनेमध्ये आपल्याला लक्ष घातल्याशिवाय पर्याय नाही. आणि अजित पवारांचा पुन्हा मंत्रिमंडळामध्ये जो समावेश झाला 1 महिन्यानंतर, नागपूरचं अधिवेशन होतं मला आठवतं आहे, तेव्हा ते पवारांच्या चाणाक्षपणामुळे मंत्रिमंडळात परत आले. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. अदरवाईज ते अजित पवारांचं मंत्रिमंडळातला कमबॅक सुद्धा कठीण होता.
इतक्या हुशारीनं त्यांनी मंत्रिमंडळात आणलं त्यांना, आणि तेव्हापासून मग पवार लक्ष घालायला लागले. आणि आज त्यांना रिझल्ट असा मिळतोय की पक्षाची संघटना जी आहे त्याच्यावर त्यांची मजबूत पकड आहे, म्हणून त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे तो हायेस्ट आहे. म्हणजे 10 जागा लढवल्या आणि 8 जागा निवडून आल्या. आणि उद्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा मला असं वाटतं त्यांचा स्ट्राईक रेट कदाचित नंबर 1ला असेल, असा माझा अंदाज आहे. हे खरं आहे. मला त्याच्या मी थोडं सहमत नाही रवी किरणजींशी. लोकसभेची निवडणूक पूर्णपणे वेगळी होती. पवारांना ते सगळं जुळून आलं. पवार काय करतात, जेव्हा जागा वाटप करायचं असतं त्याआधी जागा निवडायच्या आधी ते उमेदवार निवडतात. उमेदवार एकदा हेरला की मग ती जागा मागायची आणि आपल्याकडे घ्यायची, ही पवारांची रणनीती आहे. आत्ता विदर्भात पवारांनी तब्बल 12 जागा घेतलेल्या आहेत. मग त्यात अहेरीची भाग्यश्री आत्रामांची जागा असू द्या किंवा तुम्हाला अलीकडं बुलढाण्यामध्ये त्यांनी घेतलेली जागा असू द्या राजेंद्र शिंगणेंची, तर त्यांनी आधी उमेदवार निवडून घेतला. लोकसभेसारखं चित्र नाही आहे. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट मला असं वाटतं तो महाविकास आघाडीत क्रमांक 2चा असेल. क्रमांक 1वर काँग्रेस असेल, मग शरद पवारांचा पक्ष असेल आणि मग उद्धव ठाकरेंचा पक्ष. मूळ पवारांनी काय केलंय तर मागच्या 10 वर्षात ते सत्तेत नव्हते. 10 नाही, तसं पहिली 5च वर्ष धरू, देवेंद्र फडणवीसांची 5 वर्ष. नंतर त्यांनी महाविकास आघाडीचा जुगाड करून आणला, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद दिलं आणि पडद्यामागून तेच सरकार चालवत होते की काय, अशी परिस्थिती होती. त्याला पहिल्यांदा ब्रेक बसला 2022ला जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि नंतर अजितदादांचं बंड. या सगळ्या परिस्थितीत पवार केंद्रस्थानी होते. हे मागच्या 5 वर्षात. मागच्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये मी त्याला मोजायचं झालं तर 1980च्या राजकारणापासून मोजतो, जेव्हा त्यांचं सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केलं त्यावेळेसपासून राज्यामध्ये पहिल्यांदा असं झालं की जे कोणी मुख्यमंत्रीपदी यायचा तो पवारांचा भक्तच असायचा किंवा जवळचा असायचा. देवेंद्र फडणवीस हे एकमेव असे होते की जे पवारांच्या फार जवळ गेले नाही, एक अंतर ठेवून होते. त्यामुळे पवारांना 2019 साली महाविकास आघाडी सरकारांना क्रमप्राप्त झालं आणि त्यांनी आणलं. आता येतो 2024ला. 2024 मधला लोकसभेतला त्यांचा कामगिरीचा आलेख बाजूला ठेवू, परंतु 2024च्या विधानसभेमध्ये त्यांनी ज्या जागा घेतल्या त्याची आकडेवारी पाहिली आणि त्या कुठल्या विभागात घेतल्या त्यावरून त्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहील असं मला वाटत नाही. शरद पवारांशिवाय राजकारण होत नाही हे आपल्याला बऱ्याच वेळेला दिसतं. हे त्यांच्या डावपेचांमध्ये, त्यांचा न बोलण्याच्या स्वभावामध्ये किंवा निकालानंतरच्या विश्लेषणात दिसतं. शरद पवार कधीच भाकीत वर्तवून राजकारण नाही करत. 26 नोव्हेंबरला ते असं म्हणाले होते, 26 नोव्हेंबर 2019ला, की आमच्याकडे 3 लोक सिनियर आहेत, मग असं असताना एकनाथ शिंदेंना कसं मुख्यमंत्री करणार, हे त्यांचं एक विधान होतं. आणि 21 जूनला 2022ला ते असं म्हणाले की जर 40 लोक त्यांच्याबरोबर जात असतील तर त्यांचा काहीतरी प्रभाव आपल्याला मान्य केला पाहिजे. सो हे शरद पवारांचं जे काही विधान आहे किंवा त्यांचं ट्रॅक स्मूथली चेंज करणं आहे. बघा, गेल्या काही काळांमध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मोठे नेते अनेक जातात. प्रतिभा काकींना घेऊन शरद पवार हे पहिल्यांदा एकनाथ शिंदेकडे वर्षावर गेलेत. ही गोष्ट बरीच अधोरेखित करणारी आणि लक्षवेधी आहे. त्यामुळे मी जसं आपलं ही सुरुवातीलाच चर्चा सुरू होताना आपण मी काही- म्हटलं की शरद पवार जो खेळ करतील तो आपल्या बुद्धीच्या आणि आकलनाच्या पलीकडचा असेल आणि त्यामुळे ते ट्रॅक इतक्या स्मूथली चेंज करतील. त्याचं उत्तर कशात आहे तर रविकिरण देशमुखांनी जे सांगितलं त्यात त्यांना हे माहित असतं फील्ड प्लेसमेंट काय लावायचे, पॉइंटला कोण उभा करायचा आहे, कव्हरला कोण उभा करायचा आहे, स्लिपमध्ये कोण उभा करायचं आहे, आणि त्यांना त्यांच्या खेळाडूंच्या मर्यादाही माहिती असतात. आता बघा, जितेंद्र आव्हाड हे त्यांचे सगळ्यात जवळचे पट्टशिष्य आहेत असं आपण म्हणूया. पण त्यांनी किती वर्ष 2000ला पवार मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये आले आणि तेव्हापासून जितेंद्र आव्हाड मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये आहेत. त्यांनी मागच्या आशिष शेलारांना पुढे केलं. त्यावेळेला खाजगीमध्ये एकदा असं कोणीतरी बोललं गेलं की आव्हाड वंजारी आहेत म्हणून त्यांना केलं नसेल, मराठा शेलार आहेत म्हणून त्यांना केलं. हा गमतीचा भाग सोडा, पण त्यांना कुठला प्लेअर कुठे बसवायचा, फील्ड प्लेसमेंट कशी लावायची हे त्यांना. आता संजय राऊत हे त्यांच्या सगळ्यात जवळचे आहेत असं म्हटलं जातं, पण संजय राऊतांनाही त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये धोबी पछाड दिलेली आपण पाहिलेलीच आहे ना. कारण उमेदवारी पण जाहीर करताना त्यांनी काही उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांची काही करत बसले नाही. ते त्यांना जे वाटायचं ते त्यांनी करून टाकलेलं आहे. त्यामुळे ते 23 तारखेला जो खेळ करतील, त्यामुळे 23 तारखेला रात्री 10 वाजता जे काही सगळे आकडे आपल्या हाती येतील निवडणूक आयोगाचे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत फक्त पवारांना बघणं हा एक मोठा उद्योग असेल. हा एक मोठा उद्योग असेल. पवारांचं कसं आहे की तो सर्कशीचा जो यशस्वी रिंग मास्टर असतो
तो बकरीचं काम भालूला देत नाही, भालूचं काम हत्तीला देत नाही, हत्तीचं काम जोकरला देत नाही. तो प्रत्येकाचं काम बरोबर वाटून देतो आणि त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेतो. बरोबर. आता पवारांनी जेव्हा पक्ष सुरुवातीला बांधला तेव्हा आपापल्या भागात प्रभाव असलेल्या सरदारांना एकत्र करून त्यांनी एक पक्ष उभा केला. अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यातले बहुतेक सरदार त्यांना सोडून गेले आणि आता महाराष्ट्रातले जे प्रमुख पक्ष आहेत त्यांनी बहुतेकांनी प्रस्थापित लोकांना उमेदवारी दिलेली आहे. बरोबर. आणि या प्रस्थापितांमुळे जे लोक विस्थापित झाले ते शरद पवारांनी उभे केले. बरोबर ना. ते शरद पवारांनी उभे केले. म्हणजे त्यांनी व्हाईस कॅप्टनला कॅप्टन करून टाकलं. हा त्यांनी केलं. आता परवा हा मी नवीन वाय प्रयोग बी आहे. चव्हाणला गेलो होतो भेटायला. ते भेटले नाही, त्यांचे तिकीट वाटपाचं डेलिगेशनच्या चर्चा चालू होते. तर काही मंडळी आली होती पश्चिम महाराष्ट्राचं आणि भागातून आलेली होती. तर मी असंच डिस्कशन करत होतो काही त्या लोकांमध्ये. म्हणजे सुधीर म्हणे आता लोकांना सर्व वाटतं की जागा वाटपाचं डिस्कशन चालू आहे, पण पवार साहेब निवडणुकीनंतर कुठले प्लेसमेंट करायची हा. याची सुद्धा चर्चा चालू आहे. ते पुढे गेलेत असं. हा ते म्हणजे काही त्याच्या शरद पुढे पवार गेलेत. नेहमी हुंट आणि घोड्याच्या चाली चालतात. ते हत्तीचे जे चाल चालणं त्यांच्या लक्षातच येत नाही हा घुंट आणि हा घोडा कधी येणार आहे. महाराष्ट्रातले जे टॉपचे लीडर्स आहेत त्या टॉपच्या लीडर्सचं जे वय आहे तेवढा पवार साहेबांचा अनुभव आहे ना साहेब. खरंय. नक्की नक्की त्याच्यामध्ये साठीतले सगळे नेते आहेत आणि 60 वर्षांचा पवार साहेबांकडे अनुभव आहे. हा त्या अर्थाने हा जो काही फरक आहे. नाही, आणि तुम्ही बघा की पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन असे नेते आहेत ना, ते सर्वेवाल्यांना आपल्या आजूबाजूलाच येऊ देत नाहीत. त्यांचा सर्वे त्यांच्या डोक्यातच हा असतो. मुद्दा घेऊन मला म्हणजे- तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव काढलं. संदीप आणि राजेश तुमच्यापासून मला सुरुवात करायची, कारण शिवसेना तुम्ही खूप जवळनं बघितले, आतून बाहेरून बघितले, शिवसेनेतले चढ उतार बघितलेत, नारायण राणेंपासून राज ठाकरेंपासून हे सगळे टप्पे आणि आता एकनाथ शिंदेपर्यंत. एकनाथ शिंदेच्या या सगळ्या शिवसेनेच्या गेल्या काही काळातल्या मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्ही पाहिलेला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये आत्ता उद्धव ठाकरे, मला संदीपकडे येण्याअगोदर राजेश आपलं मत म्हणजे जाणून घ्यायचं आहे की उद्धव ठाकरे यांचं राजकारण येणाऱ्या काळात कसं असेल असं वाटतं? उद्धव ठाकरे यांनी आता राजकारण स्वतःच्याच हातात घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर त्यांचं राजकारण हे त्यांचा मुलगा चालवेल. कळलं की नाही. म्हणजे जे बाळासाहेबांनी आपल्या माणसांथ्रू चालवलं, म्हणजे कधी मग मनोहर जोशी असतील, कधी भुजबळ असतील, कधी राणे असतील, आत्ता उद्धव ठाकरेंना कोणावरही विश्वास ठेवायचा नाहीये. ज्यांना असं वाटतं की मी उद्धव ठाकरेंनंतर मीच आहे, ते मी कितवे आहेत ते त्यांनी आता तपासून बघण्याची गरज आहे. मग ते कोणी असतील पक्षातले, तर उद्धव ठाकरेंनंतर फक्त आदित्य ठाकरे आहेत. आणि मग इतक्या मायक्रो लेवलला जर सत्ता किंवा गोष्टी राहणार असतील तर मग उद्धव ठाकरेंचं राजकारण कुठल्या दिशेने जातंय हे आपल्याला समजेल. हा, आता तुम्ही म्हणाल की हे असं का झाले, तर त्यांनी प्रत्येक वेळेला ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांनी अविश्वास दाखवला. आता तो अविश्वास का दाखवला, तर ठाकरे जे आहेत ते नॉर्मली, मग बाळासाहेब ठाकरे बघा, राज ठाकरे बघा, उद्धव ठाकरे, पायावर पाय टाकून बसलेले ठाकरे फक्त आपल्या सहकार्याने सांगतात हे बघून घ्या आणि झालं की मला कळवा. पवार तसं करत नाहीत. कळलं की नाही. ते त्यांची एक वेगळी यंत्रणा त्याच्यावर लावतात. आणि ठाकरे कॉन्स्टंट एका जागेवर बसू शकत नाहीत कोणत्याही गोष्टीसाठी. ते आपल्याला दिसलं की त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवल्यानंतरही ते फक्त 2 वेळा गेले, असं पवारांनीच आपल्या पुस्तकात लिहिलंय. म्हणजे हे तुम्ही आम्ही काही बोलायचं कारणच नाही. तर उद्धव ठाकरेंचं राजकारण हे आता खूप वेगळ्या लेवलवरचं असेल आणि ते आदित्य सेंट्रिक असेल. आत्ता पण ज्या सीट्स झाल्या किंवा आता ज्या पण काही जागा वाटपाच्या गोष्टी झाल्या त्यामध्ये आदित्य ठाकरेंना महत्वाचा से होता, किंवा विशेषतः आता घोसाळकरांची जागा. या अर्थाने उद्धव ठाकरे यांचं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये तुम्हाला असं वाटतंय की त्यांनी पूर्णपणे वैचारिक जो त्यांनी जी दिशा पकडलेली आहे आता ती दिशा हळूहळू पुढे येऊन ज्याला आपण प्रादेशिक पक्षाच्या भूमिकेमध्ये म्हणतो, कारण याच्या अगोदर शिवसेना हा प्रादेशिक पक्षसुद्धा होता आणि भाजपबरोबर सुद्धा होता. शिवसेना त्या आधीचा, आत्ताचा जो उभाठा हा जो पक्ष आहे तो त्या अर्थाने शिवसेना उभाठा हा फक्त प्रादेशिक पक्ष बनून राहील किंवा त्याची अधिकाधिक मर्यादा येणाऱ्या काळामध्ये समोर स्पष्ट होईल असं वाटतंय तुम्हाला? ही राजकीय अपरिहार्यता ही का आली, कशा करता आली, कशातनं आली? आता मुळामध्ये भारतीय जनता पार्टीला शिवसेनेबरोबर राहणं, जसं जसं भाजपा वाढत गेलो तसं त्यांनी शिवसेनेला कमी कमी करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केला. त्याच्या रिटॅलिएशनमध्ये हळूहळू उद्धव ठाकरे वेगळ्या पद्धतीने चालायला लागले. बाळासाहेबांचा म्हणून एक करिश्मा होता, उद्धव ठाकरे ते चालवू शकतील, नाही चालवू शकतील, आपण त्याला गुंडाळू, या भ्रमामध्ये भारतीय जनता पार्टी सुरुवातीच्या काळामध्ये होती. 2017मध्ये त्यांनी शेवटपर्यंत गाफील ठेवून शेवटी महापालिकेत मुंबईत युती तोडली. ठीक आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी नक्कीच वाढली, पण उद्धव ठाकरे टिकून राहिले. आणि आजही आपण बघितलं हे जे काही बंड झालं असेल किंवा जे काही झालं त्याच्यानंतर नेते मंडळी सोडून गेली, सर्वसामान्य कार्यकर्ता
उद्धव ठाकरे बरोबर आहे, शिवसेनेबरोबर आहे, उभ्या महाराष्ट्रात आहे, मुंबईत आहे. जागांचं गणित कमी जास्त होणं हा वेगळा विषय आहे. जसं आता लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी 18 वेळा इकडे आले, रोड शो केला, सगळं केलं, एवढं करून भाजपच्या जागा 23वरनं 9वरती आल्या. मग काय तुम्ही म्हणणार? पण मतांची टक्केवारी नाही बदलली, मतांची टक्केवारी 42% राहिली. पण शिवसैनिक म्हणा, कार्यकर्ता म्हणा, आज कोणाबरोबर आहे? तर तो शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरेंबरोबर आहे, मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे, सगळीकडे. ठाण्यामध्ये चित्र वेगळं आहे, कारण एकनाथ शिंदे ठाणे जिल्हा प्रमुख पण होते, नेते पण होते आणि मंत्री पण होते. सो कार्यकर्त्यांचा संशय त्यांच्याबरोबर आहे, हो आहे. ठाणे जिल्ह्यात आहे, हो आहे. पण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये इन्क्लुडिंग ठाण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंबरोबर आहे. उद्धव ठाकरेंनी पक्ष संघटना डे 1 पासून बांधलेली आहे. 1993 सालापासून त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली होती आणि पद्धतशीरपणे शिवसेनेची एक रचना तयार केली. त्या रचनेमध्ये नेत्यांना कधीही फार महत्त्व मिळालेलं नाही. तुम्ही लक्षात ठेवा, नगरसेवकाचं तिकीट पाहिजे, विभाग प्रमुखाकडनं मला तुमचं नाव आलं पाहिजे. विधानसभेचं तिकीट पाहिजे, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख यांच्याकडनं तुमची नावं आली पाहिजेत. तालुका प्रमुखाकडनं नाव आलं पाहिजे. याच्यानंतर अंतिम निर्णय होतो. शिवसेनेमध्ये त्याच्यामुळे झालं असं की संघटना ही महत्त्वाची राहिली कायम. पण ती नेते मंडळी संघटना वाढली. आता आहे त्यांच्यासोबत असं तुम्हाला वाटतंय? पण सुधीर, असं वाटतंय की ती संघटना जी होती शिवसेना म्हणून एक एकत्रित संघटना, आता शिवसेना उभाटा सोबत तीच संघटना आता आहे तेवढी आहे ना, intact असं जागेवर वाटतंय? आहेच ती. कुठे थोडंसं गेली ती? असहमत आहे बाईशी. मला वाटतं बऱ्यापैकी एकनाथ शिंदे यांनी इनरोड केलेली संघटना आहे. कारण की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मी नेते मंडळी गेली, मुंबईमध्ये खाली फिरलो कार्यकर्ता होतो. पदाधिकारी नाही गेलाय. बाई, सांगतो तुम्हाला, मी मुंबईमध्ये फिरलो होतो. मी BMC बीट अनेक वर्षे कव्हर केल्यामुळे अनेक शाखा प्रमुख असतील किंवा कॉर्पोरेट ओळखीचे आहेत. तर मॅक्झिमम उद्धव ठाकरे यांच्या बूथवरती 40च्या पुढच्या ज्या महिला जो गट आहे तो दिसला. एकनाथ शिंदे यांच्या बूथवरती तरुण मुलांची फडी मला मोठ्या प्रमाणात दिसली होती आणि ते इलेक्शनमध्ये रिफ्लेक्शन झालं. प्रामुख्याने मंदार, मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आजच्या घडीला एक स्टिकी विकेटवर उभे आहेत. त्यांची आजची जी विकेट आहे किंवा आजची जी पोझिशन आहे खूप स्टिकी आहे. आणि मला असं वाटतं की त्याला स्टिकेट विकेटवर जरी उभे असले, पण उद्धव ठाकरेचं आपण जर बॅकग्राऊंड पाहिली किंवा त्यांचे पास पाहिला, जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येते की मुंबई उद्धव ठाकरे शिवसेनेच्या हातातून जाणार, 2017 आपण बघितले, उद्धव ठाकरे राणे गेल्यानंतर संपतील किंवा राज गेल्यानंतर संपतील किंवा बाकी बंडल संपतील, पण ते उद्धव ठाकरे संपले, ते बाउन्स बॅक झाले. पण ह्या वेळेला फरक एवढा झाला की एकनाथ शिंदे फुटले आणि ते मुख्यमंत्री झाले. त्याच्यामुळे त्यांना एक मोठा धक्का मिळाला आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेला एक जसं आपण म्हणतो की CM पदमध्ये एक ॲब्सोल्यूट पॉवर असते. ते फक्त पॉवर नसते, त्याला ॲब्सोल्यूट पॉवर आपण म्हणतो. तो म्हणजे वेटो. ते देवेंद्र फडणवीस सुद्धा खाजगीत मान्य करतात. कोंबड्याला खूप महत्त्व असतं. म्हणून मला असं वाटतं एकनाथ शिंदेकडे तो कोंबडा असल्यामुळे ती शिवसेना त्यांच्याकडे आज गेली. जर 10-15 दिवसामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत, मला असं वाटतं की जो काही समूह एकनाथ शिंदे बरोबर गेलेला आहे तो समूह अनेक पुढच्या काळामध्ये पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येऊ शकतो. हे खरं आहे. हे सुधीर सूर्यवंशी जे म्हणतात ना, हे खरं आहे. याचं कारणच आहे की आता जसं कार्यकर्त्यांनाही हे माहिती झालेलं आहे की आपल्याला जर मोठी गाडी चालवायची आहे तर ती ॲव्हरेज 2चं किंवा 4चं देते. तिला डिझेल किती लागतं, आपला खर्च किती आहे, दिवसभरात जर 5-25 लोक आपल्या बरोबर फिरले तर ते काय फक्त वडापाव आणि तो मराठी बाणा आणि मराठी स्वाभिमान त्यासाठी आता काही याच्यावर उरलं होत नाहीये. नाही. त्यासाठी तुम्हाला पारसी, सिंधी, मुस्लिम ठेकेदारांचे टेंडरच करून आणून द्यावे लागतात आणि ते करणारे लोक हे शिंदेबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे बघा तुम्ही आज तिथे फक्त एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि जे काही बरोबरचे 2-4 लोक आहेत तेच तुम्हाला काम करताना दिसत आहेत. जी गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये घडली होती की एकटे फडणवीस काम करत होते, बाकी कोणी, जे मोदींच्या बाबतीतही तेच आहे की एकटे मोदी काम सत्तेच्या करतायत. अवतीभोवतीची जी Exactly. गणितं ती ती तशीच होतात. अवतीभोवतीची लोक भलतीच कामं करण्यामध्ये लागलेली आहेत. त्यांच्या गोष्टी इतर वेगळ्या वेगळ्याच चाललेल्या आहेत. ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. ही चर्चा राजकीय फराळ करताना अतिशय महत्त्वाची अशी चर्चा पुढे जाते आणि या चर्चेमध्ये आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आपण घेऊन येणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आहे. सर्वांचं राजकीय फराळ अतिशय चविष्ट होताना दिसतोय आणि हा राजकीय फराळ जो आपण करतोय महाराष्ट्राच्या महासंग्रामाच्या पार्श्वभूमीवर, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ज्येष्ठ पत्रकार, वरिष्ठ पत्रकार आणि संपादक आपल्या सोबत आहेत आणि ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूयात. महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची ही चर्चा सुरू आहे. त्यातला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 3 असे जे हे नेते आहेत महाराष्ट्रातले, एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे ज्यांना मास अपील आहे. आता दिसतंय आपल्याला ज्या ज्या पद्धतीने विविध पद्धतीनं मास अपील आहे, म्हणजे तुम्हाला ते आवडोत न आवडोत, पण ह्या तिन्ही नेत्यांना मास अपील आहे. त्या तिन्ही नेत्यांमागे एक काही ना काही प्रकारचं मोहोळ आहे. एकनाथ शिंदे हे स्वतः म्हणजे किती तास ते काम करतात हे इतका प्रश्न पडावा त्या पद्धतीनं मध्यरात्रीपर्यंत त्यांचं सगळं कामकाज चालू असतं आणि त्यांचं मंत्रालय सुद्धा चालू असतं. दुसरीकडे मनोज जरांगेंचं एक वेगळंच आता एक सगळं वादळ उठलेलं आहे. आणि अशा वेळेला राज ठाकरेंनी सुद्धा जवळजवळ 160 जागा आता त्यांनी लढवायचं दिसतंय. तर अशा वेळा ह्या तीन जे 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 मास लीडर म्हणून म्हणता येतील, आपण तर अजून बाकीच्यांची चर्चा केली पण नाही, पण ह्या तीन नेत्यांच्या भोवती सुद्धा ही निवडणूक जी आहे ती कुठेतरी काहीतरी होताना घडते. आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचे स्टेक्स खूप मोठे आहेत. एकनाथ शिंदेंनी त्यांनी उभी केलेली जी आत्ताची जी शिवसेना आहे, नव्यानं त्याच्यामध्ये जे काही फेरबदल घडवून त्यांनी जी बांधलेली शिवसेना आहे, ती पाहता तुम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदे सुद्धा ह्या आत्ताच्या IPL मध्ये तेवढेच महत्त्वाचे स्टार खेळाडू आहेत आणि त्यांचं येणाऱ्या काळातलं जे सहभाग असेल सत्तेतला तोही तितकाच मोठा आणि महत्त्वाचा असेल? नाही, एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये एक झालं की सुरुवातीला त्यांनी त्यादिवशी एक फार सूचक वाक्य म्हटलं की मला हलक्यात घेऊ नका. हे काय त्यांचं वाक्य आहे ना, हे त्यांचं पूर्ण कॅरेक्टर उभं करणारं वाक्य आहे. आणि तो त्यांनी शत्रूंना इशारा दिला आणि आपल्या मित्रांनाही सांगितलं की मला हलक्यात घेऊ नका. तर उद्धव ठाकरेंच्या पासून थोडंसं भ्रमनिराश झालेलं भाजप जे होतं की आता उद्धव ठाकरेंच्या पर्याय आपण शोधूया, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंना आणलं आणि त्यांना असं वाटलं की ही इज व्हेरी इझी टू डील विथ. पण साधा माणूस हा साधा माणूस आहे वगैरे, पण नाही तसं काही. आता भाजपच्या इथे पुरतं थोडंफार लक्षात आलं आहे. पण आता कसं आहे की म्हणजे आता तक्रार करून काही फायदाही नाही आहे ना. लग्न झाले already. हा ऑलरेडी झालेला आहे आणि म्हणून पिरियड पण संपलेला आहे. तर त्याच्यामुळे आता म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट. तर आणि बघा तुम्ही लोकसभेला पण जागा वाटपात ते ज्या पद्धतीने अडून राहिले की नाही मला एवढ्या जागा पाहिजेत. विधानसभेतही त्यांना 70च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यांनी 70च्या पार घेऊन गेले स्वतःच्या पक्षाच्या जागा. तर त्यामुळे आणि त्यांच्यातलं दातृत्व याची जी नेहमी चर्चा होते, तर या सगळे जे फॅक्टर्स आहेत त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट वाढवण्याचा त्यांचा निश्चितपणे 100% प्रयत्न राहील. आणि मला असं वाटते की आत्ताच्या ज्या भूमिकेमध्ये ते राहतील की नाही उद्या निकालानंतर, हे तर नियती, काळ, परिस्थिती, समीकरणं हे सगळं ठरवतील. मतदार कदाचित ते आता मतदारांपासून सुरुवात होईल त्याची. परंतु त्यांना मायनस करून काही होणार नाही असं मला आज तरी वाटते. बरोबर, मी यदुभाऊच्या मुद्द्याशी सहमत आहे. एकनाथ शिंदे शिवाय महाराष्ट्राचं राजकारण 2024च्या विधानसभेला पूर्ण होणार नाही. ते जे वाक्य आहे त्यांना खूप हलक्यात घेतलं हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. 2 जुलैला जेव्हा अजितदादा आले तेव्हा सगळे म्हणाले की आता दादा आणि फडणवीस सरकार चालवतील, पण तसं काही झालं नाही. लोकसभेलाही त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला, विधानसभेलाही चांगल्या आणि जिंकणाऱ्या जागा घेतल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण IPLची चर्चा करत असताना बऱ्याच क्रिकेटवर बोललो, तर महेंद्रसिंग धोनीनी ज्या पद्धतीनं हारणारा मॅच जिंकून दिला, तसं एकनाथ शिंदेच्या बाबतीत आपल्याला लोकसभेला दिसलं की भाजप हारत होतं, अजितदादा हारत होते आणि एकनाथ शिंदे जिंकले. तसंच विधानसभेला होईल. ज्या पद्धतीनं त्यांनी अर्थ खात्याचा आणि अजितदादांचा विरोध असताना लाडकी बहीण योजना आणली, ती योजना एक्स फॅक्टर ठरेल महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत. आणि त्यामुळे महायुती जर सत्तेत आली तर त्याचं सगळं श्रेय हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या जोडगोळीला जाताना दिसेल. आणि शेवटचा मुद्दा, एकनाथ शिंदे सगळ्यांना वाटतं की ते 80 जागा लढतायत तर 41 निवडून येतील, पण मला असं वाटतं ते 50 तर नक्की ओलांडतील, 50 तर नक्की मारतील. आणि निवडणूक कशी पुढे पण या निवडणुकीमध्ये सगळे लढतायत जागा एक, आणि त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्तच्या सुद्धा शॅडो जागा पण आहेत बऱ्याच जणांच्या सावलीतल्या. नाही, आता आपण 55 वर्षाचा ठाणे जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर ठाण्यामधून येऊन पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री झालेला तो नेता आहे. आणि जसं अभिजित म्हणाला की ते महेंद्रसिंग धोनी सारखे. महेंद्रसिंग धोनींचं एक वैशिष्ट्य आहे की तो खूप कमी बोलतो. तो मैदानावर कधी तुम्हाला आरडाओरडा करताना काही करताना दिसत नाही. तो ज्याला बोलवायचं त्यालाच बोलवतो, सूचना देतो आणि जागेवर पाठवतो. सो हे जे त्यांचं एक साम्य आहे ते मला तिथे जाणवतं. आणि ते कोणत्याही माणसाला तू जिंकू शकतो. महेंद्रसिंग धोनीचे वैशिष्ट्य आहे की तो छोट्यातल्या छोट्या बॅट्समॅनला सांगतो मॅच तूही निकालेगा, तेरे को करना है. तर तसं त्यांनी आता सुरू केलेलं आहे.
आता मुंबईत अशा अनेक जागा आहेत की ज्या अरे ही कशी काय निवडून येईल, हिचं काही होणारच नाही. तर अशा जागा पण निवडून कशा येतील बघा. त्यांचं एक खाजगीतलं वाक्य आहे की ते स्वतः शेती करतात म्हणून बासमती पेरला तर बासमती येणार आहे. मग तो बासमती कसा पेरायचा हे त्यांना माहिती आहे. संदीप काय म्हणाल? आता असं याच्यामध्ये की ही दोन्ही शिवसेनेसाठी एक वेगळ्या पद्धतीची लढाई आहे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेसाठी. राज्यामध्ये आता 47 ठिकाणी साधारणपणे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढाई होते. मुंबईमध्ये 12 ठिकाणी ती होते. आता या सगळ्या ठिकाणी नेमकं काय होणार, आता मग असा जो विषय होता की मुंबईत काय होणार, मुंबई आहे कोणाची, तर ते चित्र 23 तारखेला सगळं स्पष्ट होणार आहे. शिवसैनिक असतील, सर्वसामान्य शिवसैनिक असेल, हा मी जे मगाशी म्हणतोय तो आजही उद्धव ठाकरेंबरोबर आहे. हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये आहे. मुख्यमंत्री असणं, दातृत्व असणं, हिंमत असणं, अनेक जमेच्या बाजू त्यांच्याकडे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आत्ता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि ती जी एक ताकद आहे ना, ती ताकद त्यांच्याबरोबर आहे. सहीची जे हा म्हणाला त्याप्रमाणे त्याच्या जोरावरती तुम्हाला आज अनेक गोष्टी सहज करता येतात. उद्धव ठाकरेकडे आज काय आहे टेक्निकली जर आपण विचार केला तर आज काहीच नाही आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये ह्या ज्या 47 जागा आहेत किंवा लोकसभेला सुद्धा जी लढाई झाली होती ती जर बघितलं, आता केंद्रातनं भाजप म्हणजे मोदींच्या 8 सभा, अमित शहांच्या 20 सभा, मग नितीन गडकरींच्या 40 सभा, योगी आदित्यनाथांच्या सभा, पुढच्या 13 दिवसात हा 270 13 दिवसात सभा एवढा होणार. सगळा प्रचंड प्रमाणात देशभरातले सगळे भाजपचे मंत्री, मुख्यमंत्री सगळे इथे येऊन सभा घेतील, सगळ्या गोष्टी करतील आणि सगळ्या गोष्टी करणार आहे. ही लढाई मुळात समविषम अशा प्रकारे आता शिवसेनेकरता म्हणजे उद्धव ठाकरेंकरता पण ही लढाई राजकारण आहे ना, समविषम काय सांगणार? जो होणार जिंकेल, ना जो होणार ना जिंकावं, तेच हे सांगतोय सिकंदर तुम्हाला. आहे. या 47 जागांच्या ठिकाणी नेमकं काय होतंय, मुंबईतल्या 12 जागांच्या ठिकाणी काय होतंय, ह्याच्यावरती शिवसेना कोणाची पिक्चर क्लिअर होणार आहे. कारण मगाशी हा जसा बोलला रवी म्हणजे या किरण, निवडणुकीत आयोगाने शिवसेना आणि कोणाची हा हा मुद्दा पिक्चर आहे क्लिअर होईल तुमच्या ना. दृष्टीने. हो, लोकसभेतही ते झालं, विधानसभेतही तेच होणार आहे. कारण शेवटी काय, ज्याचा संख्याबळ जास्ती त्याची शिवसेना ना. नाही, पण मग हे आयोगाने सांगितलं ना, मी नाही सांगत नाही, ना. मग सुप्रीम मला कोर्टाने मग मला भाईला एक विचारायचं आहे की उद्या समजा असं पकडा की शिंदेच्या म्हणत खूप जागा आहे. आल्या. नाही रवी किरण तुम्ही पण सांगा की जर शिंदेच्या खूप जागा आल्या, समजा जसं अभिजित म्हणतोय तसं 50, 52, 55 आल्या, मग काय शिवसेना त्यांची म्हणायची? ती ऑलरेडी दिलीच आहे ना. अहो, काल राज निवडणूक ठाकरेंनी आयोगाने केलेल्या दिलीच आहे विधानाकडे ना. पण मग आपल्याला बघावं लागेल ना. नाही, राज ठाकरेंचे विधान आणखी एक वेगळाच विषय आहे काय तो. सरतोपटपणे जर निवडणूक आयोगाचा निकाल जर आपण जर पाहिला तर तो हेच सांगतो की निवडणूक आयोगाने तेच सांगितलं आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी तेच सांगितलं. संसदीय पक्ष प्रामुख्याने जास्त आमदार त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी तो निकष लावला ना. बरं, आपल्याकडे जेव्हा राहुल नार्वेकरांकडे म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडे जेव्हा सुनावणी चालली, त्यांच्या निकालातही त्याच प्रतिबिंब म्हटलं. त्यांनी निवडणूक आयोगाचं मत मागितलं. निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही ह्या निकषावर निकाल दिलाय. त्यांनी पण तसाच निकाल दिला. फक्त तो निकाल देत असताना कुणालाही अपात्र न ठरवल्यामुळे प्रश्न जास्त निर्माण झाले. कारण कुणाला तरी पात्र ठरवताना कुणाला तरी अपात्र ठरवायला पाहिजे ना तुम्ही. त्यांनी मध्यम मार्ग निवडला. सुप्रीम कोर्टाने अजून निकाल ते दिलेला वेगळंच नाही. राजकारण 2 वर्ष झाली. पेंडिंग आहे. आणि मराठवाड्यातल्या या सगळ्या 46 जागा आणि त्याला लागून जो सगळा भाग आहे त्याच्या या सगळ्या जागांवरती जरांगे पाटील यांना जो प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद आत्ताचा जो प्रतिसाद त्यांना आज त्यांची भूमिका समोर येते, काय वाटतंय की जरांगे पाटील हा फॅक्टर ही सगळी सत्तेची समीकरणं जी आहेत ती इकडची तिकडे करेल का? एक प्रश्न. दुसरा प्रश्न, जरांगे पाटलांच्या मागे आहे कोण? जरांगे पाटलांच्या मागे कोण आहे याच्याविषयी वेगवेगळी नावं येतात खरी, परंतु कसं असतं की जेव्हा अगदी शेवटच्या टोकाला जेव्हा तुमचं संघटन पोचतं तेव्हा तिथपर्यंत त्यांच्या पाठीशी कोणाही लोक नाही पोचू शकत. त्यांना हवा देणारी लोक असतील बरोबर की हे चाललं पाहिजे, हे सुरू राहायला पाहिजे, पण ते सुद्धा नेत्याच्या मनावर आहे ना. कारण नेता आंदोलन कसंच नेतृत्व करतो त्याच्यावर त्या आंदोलनाचं यश अवलंबून आहे. पण जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की आतापर्यंत तरी ते यशस्वी झालेले आहेत. त्यांनी उद्या निवडणुकीत उमेदवार उतरायचेच ठरवले तर मग मात्र निवडणुकीनंतर त्या आंदोलनाचा निकाल लागेल. कारण एकदा तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात उतरलात की जनतेने तुम्हाला कशी मतं दिली आहेत त्याच्यावर तुमचा निकाल लागतो. पण त्यांनी आत्तापर्यंत तरी सगळे पत्ते काही ओपन केलेले नाहीत. ही जरांगे पाटलांची हुशारी आहे. त्यामुळं काय झालं आहे की केवळ भाजपाला धास्ती आहे त्यांची किंवा शिवसेनेला अशातला भाग नाही. चांगले चांगले प्रस्थापित ज्यांच्या घरात गेल्या 2-2 पिढ्या 3-3 पिढ्यांपासून सत्ता आहे ते त्यांच्या त्या गावात जाऊन तिथली धूळ झाडतायत ना, हे त्यांचं यश आहे. आणि ह्या यशामागे एकच कारण आहे की त्यांनी स्वतःला त्या राजकारणापासून अलिप्त ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. मराठवाड्यातला तरुण विशेषतः का अस्वस्थ आहे, कारण मराठवाड्यातला तरुण हा दुर्लक्षित आहे.
प्रचंड दुर्लक्षित आहे. मराठा समाजाला काय आजपर्यंत कमी नेते मिळाले का? मराठा समाजाचे नेते काय मुंबईत काय कमी राजकारण करत होते का? प्रत्येक जण आपापल्या जिल्ह्याचा नेताच होता ना. तो त्या मराठा समाजाच्या आशा आकांक्षाचं प्रतिनिधित्वच करणारा नेता होता ना. संघटना वेगळी अण्णासाहेब पाटलांनी काढली, ती वाढवली, ती वेगळी मराठा महासंघ. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास जर केला गेल्या 4-5 दशकांचा, तर तेवढी मोठी संघटना सुद्धा एका बाजूला राहिली, पण नेत्यांनी नेतृत्व केलेलं आहे मराठा समाजाचं. पण ते नेते सुद्धा आज बाजूला गेलेले का दिसत आहेत? कारण त्यांचंही दुर्लक्ष झालं मराठा समाजांकडे. मराठा समाजांच्या मागण्या, त्यांच्यामध्ये असलेली जी अस्वस्थता आहे ती टॅप करण्यामध्ये नेते कमी पडले, म्हणून मनोज जरांगे पाटील उभे राहिले आणि आज त्यांच्या मागे मराठा तरुण मोठ्या संख्येने उभा आहे आणि त्याचं प्रतिबिंब लोकसभेत पडलं. मराठवाड्यामधल्या ज्या जागा आहेत त्या कसे निकाल लागले आपल्याला माहिती आहे. हीच पुनरावृत्ती होईल यावेळेला असं वाटतं मला. पुनरावृत्ती होऊ शकते. मला काय वाटतं, जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटील असं एक चित्र उभं केलं जातं की ते कॉम्प्रोमाइज झाले किंवा त्यांनी अंडरहँड डिलिंग केली, तेव्हा मनोज जरांगे पाटील वेगळी भूमिका घेतात आणि मला वाटतं तेच त्यांच्या यशाचं गमक आहे आतापर्यंत. म्हणजे आपण जर बघितलं अण्णा हजारेंचं आंदोलन आणि मनोज जरांगे आंदोलन, दोन मोठे नेत्यांचं आंदोलन महाराष्ट्राने बघितले आणि भारताने बघितले. मला असं वाटतं अण्णा हजारेपेक्षा मनोज जरांगे पाटील कितीतरी पावलं पुढे गेलेले आहेत. ते आतापर्यंत त्यांनी आंदोलन अपयशी ठरू दिलं नाही किंवा त्यांची इमेज जी आहे ते डागाळू दिलेली नाही. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटीलांचं जे काही सामान्य मराठा समाज असेल किंवा सामान्य कुटुंब असेल, ते त्यांच्या तुम्ही सोशल मीडियाचं त्यांचे जे प्रोफाईल बघितले, त्यांच्या व्हॉट्सअपच्या DP बघितलं, तर मनोज जरांगेंचे फोटो आहे तिथं. म्हणजे माणूस तसं दिसायला किरकोळ आहे, पण त्याची जी प्रतिभा आहे, त्याचा जो इम्पॅक्ट आहे हा खूप लार्जर आहे. त्याच्यामुळे म्हणून जसं रवी म्हटलंय की जे घराणे म्हणजे राजे किंवा आपण त्याला झार सुद्धा म्हणू रशियाच्या भाषेमध्ये, ते घराणे सुद्धा त्यांना सरेंडर होत आहेत. म्हणून त्याची ताकद ही खूप मोठी आहे. आणि जेव्हा जेव्हा मराठा समाजाचं पोलरायझेशन होतं आपण बघितले, तेव्हा त्याचा फायदा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेहमी होत असतो. मराठा समाजाचं पोलरायझेशन झालं, जर आपण बघितलं मागच्या निवडणूक 50%च्या वरती जरी गेलं तरी तो फायदा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला, कारण की त्यांच्याकडे तो समूहाचा मोठा एक भाग आहे त्या समाजात. म्हणून मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील, जसं लाडकी बहिणा अभिजित म्हटला तसं मनोज जरांगे पाटील आणि त्यांची भूमिका सुद्धा हा खूप मोठा एक्स फॅक्टर या निवडणुकीत असणार आहे. आमदार, म्हणजे आता 132 ते 130 जागा अशा असतील की जिथे मराठा मतांचा एकूणच जो काही प्रभाव असेल किंवा त्यांचा जो ओढा असेल तो ठरवू शकेल. मुख्यमंत्री ज्या ठाण्यातून येतात त्या ठाण्यामध्ये संजय केळकर, राजन विचारे आणि अविनाश जाधव असा मुकाबला होणार आहे. आता तो जर मुकाबला पाहिला तर मराठा विरुद्ध मराठा भिडताना तिथे दिसेल. म्हणजे विचारे विरुद्ध जाधव असा मुकाबला तिथे होताना दिसेल. मग त्यालाही एक वेगळी किनार आहे. म्हणजे मग तो कोकणातला मराठा किंवा जो कुणबी म्हणून स्वतःला म्हणून घ्यायला तयार आहे तो मराठा आहे का? या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यातले जे त्या कंगोरे आहेत ना, जसं बीजेपी मायक्रो मॅनेजमेंट बद्दल बोलते तसं आता जरांगे जसे दिवस पुढे जातील ना तसे त्या सगळ्या गोष्टीवर मायक्रो प्लॅनिंग करतील आणि ते येणाऱ्या निवडणुकांमध्ये खूपच महत्वाचं ठरणार आहे. या येणाऱ्या निवडणुकांमध्ये 500 ते 1500च्या फरकाने लोक पडताना दिसतील आणि जिंकतानाही दिसतील. अभिजित जास्त त्याच्यावर बोलू मनोज शकेल. जरांगे पाटलांबद्दल मला एक असं वाटते की त्यांचं नेतृत्वाला एवढा प्रचंड प्रतिसाद याच्यासाठी मिळतो की त्यांची विश्वासार्हता. त्यांनी डे 1 पासून जी क्रेडिबिलिटी मेंटेन केलेली आहे त्याचा ग्राफ कुठे त्यांनी कमी होऊ दिलेला नाही. तुम्ही शरद जोशींचं आंदोलन बघा, जेव्हा त्यांच्या ते पीकवर होते तेव्हा त्यांची क्रेडिबिलिटी पण पीकवर होती. अण्णा हजारे जेव्हा पीकवर होते तेव्हा त्यांची क्रेडिबिलिटी पण त्यांना मॅच करणारी होती. ते त्यांनी आतापर्यंत टिकवलेलं आहे. एका अर्थाने ह्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर ते जरांगे पाटील पण एका निर्णायक टप्प्यावर उभे आहेत आणि त्यांनी उद्या चालून अमुक आमदाराला निवडून आणा, अमुक उमेदवाराला निवडून आणा अशी भूमिका घेतली किंवा स्वतःचे उमेदवार उभे केले. हे बघा, एखाद्याला निवडून आणणं आणि एखाद्याला पाडणं याच्यामध्ये महद अंतर असतं. निवडून आणणं सोपं आहे, एखाद्याला सांगून पाडणं हे अधिक कठीण आहे. त्यामुळे ते आता नेमकी काय भूमिका घेतात, त्यांना भूमिका घेण्यामध्ये वेळ लागतो आहे हा एक भाग आहे. आणि ते जसं सूर्यवंशीजी म्हणाले की ते मुद्दाम स्ट्रॅटेजिकली ते थांबत आहेत, अजून निर्णय देत नाही आहेत. परंतु या दोन्ही अवस्था असू शकतात. त्याच्यामुळे ते एका निर्णायक टक्केवर आता उभे आहेत असं मला वाटतं. अभिजित, याच आंदोलन खूप जवळून तुम्ही बघितले, काय त्याच्यावरती? मला असं वाटतं मंदार की मनोज जरांगे पाटलांनी 2 ऑगस्ट 2023 पासून ते आपण निवडणुकीला सामोरं जात आहेत त्या 14 महिन्याच्या कालावधीत आंदोलनाचा टेम्पो कधीही कमी येऊ दिला नाही. 6 वेळा उपोषणं केली
आणि एक मोठा लाँग मार्च काढला मुंबईपर्यंत. या सगळ्यामध्ये त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर कठीण प्रसंग आला, त्या कठीण प्रसंगात विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी त्यांनी कुठलीही चुकीची भूमिका घेतली नाही. एक तर निष्कलंक, निस्पृह आणि कुठल्याही लोभाला बळी न पडणारा नेता आणि समाजासाठी झटणारा नेता, अशी त्यांनी प्रतिमा तयार केली. आणि विजयादशमीच्या दिवशी जेव्हा नारायणगडावर सगळा समाज तिथं ऐकायला आला, त्यावेळेस त्यांनी समाजाची भूमिका मांडली, राजकीय भूमिका मांडली नाही. आणि सर्वात शेवटचा मुद्दा, आत्ता ते फार कठीण प्रसंगातून जात आहेत. टू बी ऑर नॉट टू बी हा जो प्रसंग असतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, हे करू का ते करू, त्यातून ते जात आहेत. निवडणूक लढवू का नको लढवू, या द्वंद्वामध्ये त्यांना निर्णय घ्यायचा आहे येत्या 3 तारखेला. त्यांनी सगळा डाव मांडून ठेवलेला आहे. समाजाचा रेटा आहे. आज समाजातले विविध घटक नेते त्यांच्या सोबत आहेत. सगळे हट्ट धरतायत की लढा, तुम्ही लढलात तरच काहीतरी होईल. आणि त्यांनी मागच्या काही कालावधीमध्ये भूमिका मांडली आहे की हा नागनाथ आणि हा सापनाथ, आपल्याला दोघेही समाजाला न्याय देत नाहीत, तर आपण काय करायचंय, तर त्यावर येऊन ठेपलेले आहेत. पण मी तुला सांगतो मंदार, आणि हे वाक्य अधोरेखित करून घे, जर जरंगे पाटलांनी या निवडणुकीमध्ये निवडणूक लढली आणि त्यांच्यासोबत दलित, मुस्लिम आणि मराठा असं कॉम्बिनेशन झालं, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार आहे. कारण हे जर कॉम्बिनेशन झालं तर महाराष्ट्रामध्ये 109 असे मतदारसंघ आहेत जिथं मनोज जरंगे पाटलाचा प्रभाव आहे. आपल्याला कोकणामधला कर्जत खालापूर हा मतदारसंघ वाटतो, तिथेही त्यांचा प्रभाव आहे. नवी मुंबईतही प्रभाव आहे. विदर्भाच्या काही सीमारेषेवरच्या मतदारसंघातही प्रभाव आहे. नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर सगळीकडे प्रभाव आहे. जर त्यांनी उमेदवार दिले तर भऱ्या भऱ्या प्रस्थापितांचे गड उद्ध्वस्त होतील. जसं 95ला मोठमोठे प्रस्थापित घरी गेले आणि 95 सारखी परिस्थिती होऊ शकते यावेळेला. हाही एक खूप खूप जण सगळे म्हणतात की अपक्षांची एक मांदियाळी दिसेल, अपक्षांची पेक्षा मनोज जरंगे पाटलांची लाट येताना मला त्यांची लाट दिसते. येताना दिसते. पण आता प्रत्येकाच्या मनामध्ये शेवटचा एक तुमच्या सगळ्यांकडे मी येतोय, प्रत्येकाच्या मनामध्ये आता हेच प्रश्न आहेत की नेमकं होणार काय, कोण जिंकणार, काय वाटतं यदू? मला असं वाटतं की आता हे लाडकी बहीण आणि जे काही वैयक्तिक लाभाच्या योजना या सरकारने आणल्या, त्यामुळे लोकसभेमध्ये जे दणके बसले त्या दणक्यातून थोडंसं हे सरकार सावरलेलं आहे. पण ते इतकंही सावरलेलं नाही की बहुमतामध्ये येईल. महाराष्ट्राचं राजकारण हे 4 वर्ष 11 महिने वेगळं असते आणि शेवटच्या महिन्यामध्ये ते खूप फिरते, हे आपण बघितलेलं आहे. आता पावसातली सहानुभूती, यावेळी आता पाऊस नाही आहे, पण वेगळ्या काही गोष्टी कोणाला कधी सहानुभूती मिळवून देतील याचा काही नेम नाही आहे. परंतु आज निवडणुकीला 20 तारखेला निवडणूक आहे, तर आजच्या परिस्थितीमध्ये मला 55-45 असं वाटते प्रमाण. 55% मला महाविकास आघाडीची शक्यता वाटते, 45% मला महायुतीची शक्यता. अच्छा, आपल्याला राजेश? मी उलट करतो, मला 65% महायुतीची शक्यता वाटते आणि 35% महाविकास आघाडीची वाटते. याचं कारण काँग्रेस हरियाणाचीच रिप्लिका इथे करते की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हरियाणामध्ये काँग्रेसच सत्तेवर येणार असं वाटत असताना त्यांनी घोळ घालून ठेवला. एका काही विशिष्ट लोकांकडे दिलेले तिकीट वाटप, त्यातून झालेले गोंधळ. मुंबईमध्ये 10 ठिकाणी ते लढतायत, 5 ठिकाणी स्थानिक उमेदवारच नाही आहेत. ज्याला एक अ कडून जागा पाहिजे त्याला ब ला टाकलेला आहे. म्हणजे काँग्रेसने आपला सोपा कॅच काढून दिलेला आहे या लोकांच्या हातामध्ये. आणि ह्यांनी एक गोष्ट ठरवलेली आहे की मुख्यमंत्री पदावर नंतर बोलू, आता आधी निवडून येऊ. कारण ते सगळेच तोलामोलाचे असल्यामुळे ते त्यांना हे झालेलं आहे. त्यामुळे महायुती आत्ता तरी मला नीट ट्रॅकवर दिसते, पण अजून त्यांनी काहीतरी ब्लंडर केलं थोड्या वेळात तर मग ते पण गडबडू शकतील. मंदार, मला असं वाटतं की एकनाथ शिंदेची प्रतिमा, त्यांची कामाची पद्धत, लाडकी बहीण योजना यामुळे मागच्या 4 महिन्यामध्ये महायुती प्लस झालेली आहे, ॲडव्हान्टेजमध्ये आलेली आहे. आणि महाविकास आघाडीचं अतिशय चुकीचं जागा वाटप, राजेशनी जे सांगितलं ते अगदी योग्य आहे. विदर्भामध्ये 62 जागा आहेत, त्यातल्या 23 जागा या शिवसेना आणि शरद पवार लढत आहेत, जिथे त्यांचा प्रभाव नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं चुकीच्या जागा वाटपाचा फायदा हा महायुतीला होतोय. मी आत्ता 60% महायुतीला देतोय, 40% महाविकास आघाडीला. संदीप? याच्यामध्ये असं आहे की महाविकास आघाडी निश्चितपणे आज घडीला आघाडीवरती आहे. आणि लाडकी बहीणपासून पोलीस पाटलांना दिलेल्या असतील किंवा आशा अंगणवाडी सेविकांना दिलेले असेल, वेगळ्या घटकांना खुश करण्याची जुनी पेन्शन योजना असेल, ओबीसी, भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस मगाशी जो विषय होता, खूप सिस्टमॅटिकली जे हरियाणामध्ये भाजपने केलं तेच वेगळ्या पद्धतीने
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात करू पाहत आहेत. वेगळ्या घटकांना, वेगळ्या प्रकारच्या घटकांना एकत्र आणणं हा त्यांचा आता रोल आहे. मराठांनाही ते दुखावण्याचा प्रश्नच येत नाही आहे. जरांगे पाटलांचा प्रभाव हा त्यांच्या विदर्भ आपल्या मराठवाड्यातल्या 46 जागा प्लस साधारण आजूबाजूच्या सगळ्या मिळून 95 जागांवरती आहे. त्यांनी लढायचं म्हटलं तरी काही विशिष्ट जागाच त्यांना मिळतील आणि बाकीच्या ठिकाणी त्यांनी जी भूमिका मांडली होती ती सगळ्यांनीच ऐकली होती की जो माझ्याकडे 500 रुपयाचं ॲफिडेव्हिट देईल त्याला आम्ही ठरवू पाठिंबा द्यायचा. आता प्रश्न असा आहे की भाजपचा माणूस असेल, शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल, तो का जरांगे पाटलाकडे ॲफिडेव्हिट घेऊन जाईल आणि जो ॲफिडेव्हिट देणार नाही त्याच्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाला आम्ही मतदान करू, ही त्यांनी त्यावेळेला जाहीर केलेली भूमिका आहे. आता ही जर खरंच त्यांनी इम्प्लिमेंट करायला गेले तर याचा अर्थ तिथल्या जागा भाजपला बऱ्यापैकी मिळून जातील. जो भाजपचा सुपडा साफ झाला होता लोकसभेमध्ये ती परिस्थिती होणार नाही. जरांगे पाटलांच्या 10-12 काय 11 खासदार आमदार निवडून येतील, पण बाकी ते फार मोठा प्रभाव हा त्यांना सायझेबल जागा मिळेल. त्याचा ॲडव्हान्टेज त्या त्या पट्ट्यामध्ये कोणाला मिळेल ते उमेदवारावरती अवलंबून राहणार आहे. तो भाजपलाही मिळेल, तो शिवसेनेला मिळेल, तो काँग्रेसलाही मिळेल, तो राष्ट्रवादीलाही मिळेल. 100% सांगता येणार नाही की हा याचा बेनिफिट ह्यालाच होईल म्हणून, कारण ते किती मतं खातील त्याच्यावरती, कारण तिथे बाकीच्याही जातींची मतं आहेत. बरोबर. जरांगे पाटलांना याची जाणीव आहे. ते म्हणतात की मला मुस्लिम ओबीसी सगळ्यांची मतं पाहिजेत, तर हे फक्त एका जातीच्या याच्यावरती राजकारण करता येणार नाही, त्यांचंच विधान आहे. बरोबर. तर तो एक भाग झाला. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेने आपापसामध्ये जो घातलेला घोळ आहे, शेवटी तुम्ही लोकांना काय देणार आहात? नुसतंच गद्दार गद्दार म्हणून झालं तर संपला आता विषय. आता तुम्ही लोकांना काय देणार, तुमच्याकडे कार्यक्रम काय आहे, का लोकांनी मतं द्यावी, याच्यावरती ना उद्धव ठाकरे बोलताना दिसत आहेत ना काँग्रेस बोलताना दिसत आहेत. पवार त्यांची मांडणी त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित करत आहेत. पण आज महाराष्ट्रातले बेरोजगारीचे मुद्दे असतील, महागाईचे मुद्दे असतील, भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील, महिलांवरच्या अत्याचारांचे मुद्दे असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या 10,000, 12,000 आत्महत्या होत आहेत, दरवर्षी 4,500-5,000 बलात्कार होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे म्हणा, काँग्रेस म्हणा, की ह्या लोकांनी काय अजेंडा दिलेला आहे, ओबीसींकरता काय अजेंडा दिलेला आहे, मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका काय राहणार आहे, त्यांच्याकडे कुठलाही दृष्टिकोन भूमिका या क्षणापर्यंत तरी दिसत नाही. आपापसात अजूनही तंगड्या घातलेल्या आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून 7 जागा आपापसात लढतात. एकूण भाजपमध्ये 5 आहेत आणि यांच्यामध्ये 7 जागावरती ते मारामारी चालू आहेत. पण आणखी छुपी नाराजी वगैरे एक विषय आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीचा फटका महाविकास आघाडीला पडण्याची शक्यता या क्षणाला मला वाटते. आता कालपर्यंत परिस्थिती वेगळी होती. महायुतीला यश मिळेल की नाही, 120, 125, 115 जागा मिळतील, वेगळे तर्कवितर्क केले जात होते. पण आज घडीला जर आपण बघतोय तर महायुती नीट पद्धतीने काम करते, शिंदेही नीट पद्धतीने काम करत आहेत, देवेंद्र फडणवीसही नीट पद्धतीने काम करतात, अजित पवार त्यांच्या पद्धतीने जे काय करायचं ते करतात, गुलाबी जॅकेट घालून फिरतात वगैरे. पण सिस्टमॅटिकली काम त्यांच्यामध्ये चालू झालेलं दिसतंय. योजनांचा लोकांपर्यंत पोहोचवणं, प्रचाराच्या टप्प्यामध्ये मॅक्झिमम त्याच्यावरती प्रचार करणं आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि शिवसेनेकडे प्रचाराचे मुद्दे काय आहेत, काय पद्धतीने ते जाऊ पाहत आहेत आणि लोकांना त्यांना ते समोर येताना दिसत नाही तसं वाटतं. त्यामुळे त्यांना अडचण होऊ शकते. नाही, या प्रश्नाचे 2 भाग आहेत. एक म्हणजे 4 तारखेला विड्रॉल आहे, तर महाराष्ट्रामध्ये उदंड पीक आलेलं आहे बंडखोरीचं. प्रत्येक पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या विरोधात उमेदवार उभे केलेले आहेत. हे क्लिअर झाल्यानंतर कळेल की कोण कुणाची मतं खात आहे आणि काय चित्र तयार झालं आहे. कारण आपल्याकडे शेवटी संख्याबळावरच सगळं ठरतं. मतदारांनी ठरवलं तर ते काही करू शकतात. लोकसभेला सगळं व्यवस्थित वाटत होतं, पण लोकसभेला लोकांनी वेगळा विचार केला. त्याची कारणं अशी असतात. एक पहिलं आहे तात्विक. लोक नेत्यांच्या विचारांशी बांधलेले असतात, नेत्याच्या दिसण्या बोलण्याशी बांधलेले नसतात, त्याच्या विचाराशी बांधलेले असतात मतदार. कारण त्यांचं रोज काम पडत नाही नेत्याकडे. तर आपल्याला गृहीत धरलं जातंय ह्या राजकारणामध्ये. ही जी भावना एक मतदारांमध्ये सर्वसाधारण पसरलेली आहे, मग तो सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, ह्या भावनेचं प्रतिबिंब मतदानात कसं उमटतं याच्यावर महाराष्ट्राचा निकाल लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट मला सांगतो, याची दुसरी बाजू अशी की मग असं म्हणतात की मग एवढ्या छान योजना दिल्या लोकांना, लाडकी बहीणसारखी योजना दिली, लाडका भाऊ योजना दिली, आणखी काय दिलं. हे बघा, वस्तुस्थितीकडे डोळे झाक करून चालणार नाही. इथं कुणाची बाजू घेण्याचा काहीच प्रश्न नाही. ज्याच्या घरी लाडक्या बहिणीचे पैसे जातात त्याच्याच घरी सोयाबीनच्या थप्प्या पडलेल्या आहेत. बरोबर. त्या सोयाबीनला आज मार्केटमध्ये काय भाव आहे? ज्याच्या घरी लाडकी बहीणचा पैसा जातो किंवा लाडक्या भावाचा पैसा जातो त्याच्याच घरी कापूस आहे, त्यांनी मार्केटमध्ये आणलेलं नाही आहे. दिवाळी आहे आत्ता, कापसाला भाव नाही आहे. तुम्ही ह्याच्याकडे कसं दुर्लक्ष करणार आहात? ज्याच्या घरी लाडकी बहीण किंवा लाडका भाऊचा पैसा जातो त्याच्या घरी बेरोजगार मुलं बसलेली आहेत. हे सगळे प्रश्न जर मतदारांच्या डोक्यामध्ये असतील तर मग मात्र काय निकाल लागेल सांगता येत नाही. अच्छा, सुदीप. बरोबर. जरांगीचा थोडा उल्लेख करतो, तो राहून गेला होता. जरांगीचे 3 फॅक्टर आहेत. एक निवडणूक लढणे, एक निवडून आणणे आणि एक पाडणे. मला असं वाटतं निवडणूक लढणे
आणि निवडणूक जिंकून आणणे हे 2 फॅक्टर त्यांनी केलं तर मला वाटतं जरांगेचा स्वतःचा प्रभाव कमी होईल. कारण की ऍक्टिव्हिझम नेहमी अगेन्स्टमध्ये असतं. इफ यू आर जॉईन द पॉवर युअर ऍक्टिव्हिझम फिनिश. मला ते पाडण्यामध्ये त्यांचं जे माहीरपणा, त्यांचा USP जो लोकसभेला दिसला, ते केलं तर जरांगे पुन्हा त्यांचं नेतृत्व अबाधित राहील की ते पाळू शकतात. हा सर्वात मोठी ताकद असते. अर्थातच ही सगळी मतमतांतर आहेत या सगळ्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ पत्रकारांची. या मतमतांतरांच्या बरोबरीनं एक महत्त्वाचा मुद्दा हाच समोर येतो या चर्चेनंतर की अतिशय अटीतटीची अशी लढाई असणार आहे, अतिशय अटीतटीचा हा सामना असणार आहे. महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू होतोय. दिवाळी झाल्या झाल्या सभा आणि प्रचारसभा ह्या सुरू असतील. प्रत्येकाच्या विधानसभा क्षेत्रामध्ये या प्रचारसभा सुरू असतील. मोठमोठे नेते तुम्हाला येऊन त्यांची बाजू सांगणार असतील. पण हे सगळं करत असताना आपल्याला मतदान करायचं आहे, मोठ्या संख्येने मतदान करायचं आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. आणि महाराष्ट्राची नवीन विधानसभा कशी असेल त्याचं चित्र आपल्यासमोर हा ठेवण्याचा एक छोटा प्रयत्न होता राजकीय फराळ चर्चेच्या निमित्ताने. इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.